नमस्कार मित्रांनो. इंडियन नेव्ही ट्रेड्समॅन भरती 2025 म्हणजेच भारतीय नौदलात ट्रेड्समन पदासाठी एकूण 1266 जागांसाठी भरती निघाली आहे. आणि त्याचं जे काही नोटिफिकेशन आहे, ते नोटिफिकेशन सुद्धा इथे आलेलं आहे. त्याच्या नोटिफिकेशन बद्दल थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत, की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची जी पद्धत आहे ती कशा पद्धतीने असणार आहे, कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण त्या ट्रेडसाठी ज्या काही जागा निघाल्या आहेत ते कशा आणि कुठल्या कास्टसाठी किती आहेत ते आपण इथं पाहून घेणार आहोत. तर इथं आपण पाहू शकतो मित्रांनो, की ICE फिटर म्हणजेच क्रेन ऑपरेटर किंवा स्टील इंडस्ट्री यासाठी आपल्याला डिझेल मेकॅनिकल किंवा मोटर मेकॅनिकल हा ट्रेड लागणार आहे. त्यानंतर आपण इथं पाहू शकतो की SC साठी 6 जागा, ST साठी 2 जागा आणि OBC साठी एकूण 16 जागा आहेत. EW साठी 7 आणि ओपन साठी 18 जागा आहेत. तर टोटल हे 49 जागा आहेत मित्रांनो यासाठी. परत त्यामध्ये 2 ह्या हँडिकॅप साठी आहेत, एक्स सर्व्हिसमॅन साठी एक आहे, ESM साठी एक आहे आणि बाकी जे काही वॅकन्सी डिटेल्स आहेत ते या पद्धतीने असणार आहेत मित्रांनो. तर इथे आपण सविस्तर तुम्ही फॉर्म भरण्या अगोदर इथे सविस्तर माहिती पाहून घ्या मित्रांनो. शेवट चुकू नका मित्रांनो, कारण शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर महत्वाचं इथे पाहायला गेलं तर इसेन्शियल क्वालिफिकेशन मित्रांनो, इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विपमेंट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑर बोर्ड विथ नॉलेज ऑफ इंग्लिश. म्हणजे तुमची जी काही 10वी झालेली आहे ती 10वी मध्ये हा इंग्लिशचा विषय असणे अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो. आणि नंबर बी मध्ये शुड हॅव कम्प्लीट अप्रेंटिसशिप ट्रेनिंग इन द ट्रेड. आणि मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे हा आहे की तुमच्याकडे जो काही ट्रेड आहे, तुम्ही ITI थ्रू जो काही ट्रेड केलेला आहे, सपोज फिटर मेकॅनिकल, कोणता डिझेल मेकॅनिकल, मोटर मेकॅनिकल, जो काही ट्रेड तुम्ही केलेला आहे, तर त्या ट्रेडचा तुम्हाला अप्रेंटिस सर्टिफिकेट असणे अतिशय महत्वाचे आहे. किंवा मेकॅनिकल किंवा इक्विपमेंट विथ 2 years रेग्युलर सर्व्हिस इन द अप्रोप्रिएट टेक्निकल ब्रांच ऑफ द आर्मी, नेव्ही. किंवा मित्रांनो, एक तर तुम्हाला अप्रेंटिस सर्टिफिकेट किंवा मेकॅनिकल मध्ये 2 वर्षाचा तुमचा रेग्युलर टेक्निकल ब्रांच, म्हणजेच कुठल्या ब्रांच मध्ये, आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स मध्ये 2 वर्ष काम केल्याचा तुमचा रेग्युलर सर्व्हिसचा एक सर्टिफिकेट पाहिजे. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची 10वी आहे, ITI, पण तिथे भागणार नाही, कारण तुम्हाला 10वी आणि ITI सोबत तुम्हाला अप्रेंटिस सर्टिफिकेट असणे पण अतिशय महत्वाचे आहे. त्यानंतर आपण थोडंसं स्क्रोल डाऊन करू. इथे क्वालिफिकेशन आर रिलॅक्सेबल ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ द अपॉइंटिंग ऑथॉरिटी इन द केस ऑफ कॅन्डिडेट्स अदरवाइज वेल क्वालिफाय. म्हणजे जे काही वर क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानुसार तुमचा क्रायटेरिया असणे अति आवश्यक आहे. त्यानंतर इथे काही नेचर दिलेलं आहे. नेचर म्हणजेच मित्रांनो, की तुमचा जो काही जॉब असणार आहे तो कशा पद्धतीने असेल. ऑक्झिलरी, सिव्हिल वर्क्स, इलेक्ट्रिशियन, म्हणजे जे काही आपल्याला इथे जे काही ट्रेड दिसतात तर ते कुठल्या ट्रेडमध्ये कशा पद्धतीने काम चालणार आहे हे इथे आपल्याला पाहायला मिळते. अजून यामध्ये जर महत्वाची माहिती पाहायला गेलं मित्रांनो, थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली येतो. इथे पाहायला मिळते आपल्याला की आता मोड ऑफ सिलेक्शन. मित्रांनो, मोड ऑफ सिलेक्शन हे कशा पद्धतीने असणार आहे, तर मोड ऑफ सिलेक्शन जे असणार आहे की of ex-naval apprentice will be carried out as per extant guidelines promulgated by competent authority. The other provisions as the follow. म्हणजेच जे काही खाली रूल्स दिले आहेत त्यानुसार. तर कसं, सर्वप्रथम तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे त्याची स्क्रीनिंग होईल. त्यानंतर मित्रांनो त्याची शॉर्टलिस्ट लागेल. त्यानंतर तुमचा एक रिटर्न एक्झाम होईल. तर मित्रांनो, रिटर्न एक्झाम हा कशा पद्धतीने होणार आहे, तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 30 मार्क्स, जनरल अवेअरनेसचे 20 मार्क्स, क्वांटिटेटिव्ह ॲटिट्यूड साठी 30 आणि इंग्लिश लँग्वेजचे 20 मार्क्स. तर टोटल 100 मार्काचा पेपर हा 2 तासासाठी असणार आहे मित्रांनो. तर त्याचा जो काही सिलेबस आहे
तो सिलेबस हा या पद्धतीने असणार आहे, खाली आपण पाहू शकतो. त्यानंतर एज लिमिटचा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षाचा असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये एज रिलॅक्सेशन जे असेल ते तुम्हाला SC ST मध्ये 5 वर्षे, ओबीसी मध्ये 3 वर्षे आणि अपंगत्व असेल तर 10 वर्षे. ओपन साठी 10 वर्षे, ओबीसी साठी 13 वर्षे. अजून थोडक्यात जर माहिती पाहायची म्हटलं तर डेट ऑफ एक्झामिनेशन. तर मित्रांनो, एक्झॅक्ट डेट, टाइम अँड व्हेन्यू ऑफ रिटर्न एक्झामिनेशन विल बी कम्युनिकेट टू द शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट ऑन रजिस्टर ऑन ईमेल आयडी. म्हणजेच एक्झॅक्ट डेट, टाइम हा तुम्हाला कधी कळणार आहे की जेव्हा तुमची शॉर्टलिस्ट लागेल. शॉर्टलिस्ट लागल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर किंवा थ्रो लिंक म्हणजे या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असा असतो की सर एक्झाम सेंटर कुठे येईल. तर मित्रांनो, एक्झाम सेंटर हे फक्त मुंबईच असणार आहे. त्यामुळे फॉर्म भरण्या अगोदर ही गोष्ट विचार केली पाहिजे तुम्ही. त्यानंतर महत्वाचं काय आहे पाहू मित्रांनो आपण इथं. तर मित्रांनो, ऑनलाईन ऍप्लिकेशन हे कधीपासून सुरू होणार आहेत. तर मित्रांनो, 13 ऑगस्ट पासून हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, म्हणजेच फ्रॉम द 5th डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ नोटिफिकेशन, म्हणजे ज्या दिवशी आपलं नोटिफिकेशन येईल तिथून 5 दिवसानंतर, म्हणजेच आज जे काही 6 तारीख आहे, 6 तारखेनंतर जे काही 5 दिवस ते, म्हणजेच एकूण 13 तारखेला तर चालू होणार आहेत मित्रांनो. आता इथे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन हे कशा पद्धतीने करायचंय. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे एकच आहे की तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे 10वी प्लस ITI प्लस अप्रेंटिस सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याशिवाय किंवा आर्मी, इंडियन नेव्ही किंवा एअरफोर्स मध्ये तुमच्याकडे कामाचा अनुभव म्हणजे 2 वर्ष सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ITI आणि 10वी वाले हे फॉर्म भरू शकणार नाहीत जर त्यांच्याकडे अप्रेंटिस सर्टिफिकेट किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये सर्टिफिकेट नसेल तर. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. आणि मित्रांनो, अजून एक सांगतो की 13 तारखेला ज्यावेळेस हा फॉर्म भरायला सुरुवात होईल त्या दिवशी परत एकदा हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने भरायचा त्याच्यावर एक व्हिडिओ बनवतो. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.